हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज भोगी स्पेशल मी आज बनवणार आहे बारा मिसळीची भाजी। तर बारा मिसळीची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे साहित्य। हे पहा छान असं साहित्य। तर सर्वप्रथम मी कट करून घेणार आहे बटाटा। तर बटाट्याचे छान छोटे छोटे असे पीस कट करून घ्यायचे। त्यानंतर कट करून घ्यायचं टमाटर। टमाटरचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। छोटे छोटे पीस करून घेतले। मग कांदा कट करून घ्यायचा। कांद्याचे छोटे छोटे पीस करायचे। मग मेथी कट करून घ्यायची। छोटी छोटी मेथीची कटिंग करायची। मग मी घेतलेलं आहे कांद्याची पात, करडीची भाजी, पालक हे सर्व एकत्र करून घेतलं। एकत्र करून घेतल्यानंतर छान छोटे छोटे पीस करून घ्यायचे कटिंगचे। ह्या भाजीचं प्रमाण थोडंसं कमीच लागते, त्याच्यामुळे कमी घेतलेली आहे मी भाजी। मग वांग कट केलेलं आहे। मग त्यानंतर आवऱ्याची शेंग कट करून घेतली। गाजर कट करून घेतलं, छान असं गाजर, त्याच्यावरचं साल्ट काढलंय, मस्त पीस त्याचे पण छोटे छोटे कट करून घ्यायचे। छोटे छोटे पीस करून घेतल्यानंतर छोटासा पेरूचा तुकडा कट करते मी। छोटासा पेरूचा तुकडा कट करते। पेरू कमीच लागतो ना। मटरचे दाणे काढून घेतले। त्यासोबत थोडासा ऊस। हे झालं बारा मिसळीचं साहित्य तयार। हे पहा, हे सर्व साहित्य आम्ही कट करून घेतलेलं आहे। सर्व साहित्य कट करून झाल्यानंतर आता भाजी बनवून घेऊ आपण। किती छान वाटते पहा बारा मिसळीची भाजीचं साहित्य भोगी स्पेशल। तर आता भाजी बनवून घेऊ। सर्वप्रथम मी मसाला डब्यामध्ये सर्व तिखट, हळद, काळं तिखट, जिरे, मोहरी, मीठ सर्व साहित्य घेतलेले, थोडंसं दही, तेल हे सर्व साहित्य मी जमा करून घेतले। सर्वप्रथम मी छोट्याशा पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं। त्यानंतर थोडंसं जिरा, त्यानंतर मी थोडासा जिरा टाकलेला आहे। त्यानंतर मी जिरा थोडासा कडून झाला की लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली। छान पेस्ट परतून घ्यायची। पेस्ट छान थोडीशी लालसर झाली की त्यामध्ये टाकायचा कांदा,
कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान लाल झाला की त्यामध्ये टाकायचं टमाटर. त्यामध्ये टमाटर टाकायचं. टमाटा आणि कांदा छान भाजून घ्यायचा. छान टमाटर कांदा शिजल्यासारखा झाला की मग त्यामध्ये टमाटर आणि कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं बटाटा, कांदा, टमाटर सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे छान असं परतून घ्यायचं मिश्रण एकजीव करून. हे पहा किती छान शिजते. त्यानंतर मेथी ॲड करायची. मेथी टाकून घ्यायची. मेथीच्या नंतर वाटाणा, गाजर हे सर्व मिश्रण एकत्र करून आता छान परतून घ्यायचं. बाकी सर्वच ऊस, शेंगदाणे, बोरं सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. तीळ, बोर, हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं छानपैकी. मग छान बारीक गॅस करून मंद आचेवर 5 मिनिट त्याला वाफ मिळून द्यायची. 5 मिनिट झाल्यानंतर आपण काढून घेऊन बघू शिजले का. हे पहा किती छान असं शिजले. आता छान असं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काळे तिखट टाकू. तर काळे तिखट आमचं कमी तिखट असल्यामुळं मी 2.5 चमचे काळे तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला 2 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ, हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ. सेंट तर खूप छान येते पहा. किती छान कलर आलाय. त्यामध्ये थोडंसं दही टाकून घेऊ. दह्याने छान टेस्ट येते भाजीला. किती छान दिसते पहा भाजी 12 मिसळीची. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. किती छान कलर आलाय पहा भाजीला. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी. थोडीशी
ग्रेव्ही पाहिजे होती एक्स्ट्रा म्हणून. भाजी काढ. आता छान भाजी शिजते. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली माझी बारा मिसळीची भाजी? तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा MH44 तडका. थँक्यू फ्रेंड्स.